त्या मध्यंतरी मी आंब्याचा व्यवसाय करत होतो आणि 2009 सालापासून आतापर्यंत 14 वर्ष मी आमदार म्हणून आहे। आज तुम्ही हिशोब केला तर निश्चितपणे एवढ्या संपूर्ण कालावधीमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने आमदार म्हणून मानधनाच्या माध्यमातून मला निश्चितपणे चांगले पैसे मिळत होते। व्यवसायाच्या निमित्ताने मी आतापर्यंत इन्कम टॅक्सला, सेल टॅक्सला जो शासनाचा कर असतो तो कर भरलेला आहे। म्हणजे एवढ्या वर्षामध्ये माझ्या असलेल्या संपत्तीपेक्षा 3 कोटीची जास्त संपत्ती माझ्याकडे आहे असं हे म्हणतात, दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि म्हणून हा असलेला माझ्यावरती आरोप हा 100% चुकीचा आहे। राजन साळवी काय आहे हे माझ्या कुटुंबाला, माझ्या मतदारसंघाला, माझ्या जिल्ह्याला, संपूर्ण राज्याला आणि शिवसेनेला नक्की माहिती आहे। म्हणून चुकीची माहिती कृपया करून जाऊ नये लोकांपर्यंत, हा माझा मुद्दा या ठिकाणी। पण 3.5 कोटीबाबत त्यांनी खुलासा मागितला होता, तो तुम्ही दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आतापर्यंत 6 चौकशीमध्ये त्यांच्याकडे जाऊन वेळोवेळी माझे सीए होते, माझ्या कुटुंबातली मंडळी होती, ती संपूर्ण इतर त्यांच्या दिलेलं, पण त्यांना मला ज्यावरती गुन्हा दाखल करायचाच आहे, मला आरोपी बनवायचंच आहे हे मनामध्ये असेल तर त्यांनी ही कारवाई केली। सर, आपल्याला कापील ठेवून ही कारवाई उशिरापर्यंत करतायत जेणेकरून कार्यकर्ते निघून जातील किंवा रात्री मध्यरात्री। माझा कार्यकर्त्यांवरती विश्वास आहे, जोपर्यंत अधिकारीतून जात नाही तोपर्यंत माझे कार्यकर्ते मला सोडून जाणार नाही, हा मला विश्वास आहे। आज सकाळी समजल्यापासून आतापर्यंत शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, अनेक लोक याला निघालेले आहेत, दूरध्वनीवरून चौकशी करतात। ह्याचा अर्थ यांचं प्रेम, विश्वास माझ्यावरती आहे। राजन साळवी असं चुकीचं काही करूच शकत नाही। मी सांगितलं, व्यवसायाच्या माध्यमातून मी घर उभं केलं, हॉटेल उभं केलं आणि तुम्हाला नम्रपणे सांगतो, तुम्ही पाहिजे माहिती घ्या पाहिजे तर हे घर बांधलं 9 वर्षापूर्वी, त्याच्यावर जनता सर्व बँकेचं कर्ज आहे। हॉटेल व्यवसाय सुरू केला, त्या ठिकाणी जनता सर्व बँकेचं कर्ज आहे। सर्व असलेल्या ह्याच्यामध्ये कर्ज घेऊनच आम्ही सर्व व्यवसाय सुरू केलेला आहे आणि त्यातून उत्पन्न मिळालेलं आहे। आणि म्हणून व्यवसाय करणं हे काही गैर नाही आहे, 4 पैसे गाठीशी येणं हे काही गैर नाही आहे, पण माझ्याकडे एवढी संपत्ती नाही ही वस्तुस्थिती आपल्याला। साळवी साहेब, गुलाबराव पाटलांची एक प्रतिक्रिया आली आहे, खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी आता खोके सापडायला लागले, तशी प्रतिक्रिया। खोके सापडले का? आज मी तुम्हाला सांगतो की माझ्या जुन्या घरी, माझ्या राहत्या घरी सकाळपासून चौकशी चालू आहे। त्यांच्यामध्ये, माझ्या घरामध्ये खोके सापडले असतील, पैशाची बंडलं सापडली असतील, सोनं सापडलं असेल, मौल्यवान वस्तू सापडल्या असतील तर निश्चितपणे मी सामोरं जायला तयार आहे। माझ्या घरामध्ये असं काय मिळू शकत नाही, असं सापडू शकत नाही। सापडलं असेल तर तुमच्या समोर ते ठेवतील काही दिवसामध्ये। अरे, मी माहिती सांगितलं तुम्हाला ना, 1982 पासून 2024 पर्यंत मी कसा माझा प्रवास केला, माझा व्यावसायिक तुमच्यासमोर ठेवलेला आहे। सर, या षडयंत्र मागे कोणाचा हेतू असू शकतो हे सांगायला तुम्हाला पाहिजे का? या षडयंत्राच्या मागे हे सरकार आहे, हे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, हे संपूर्ण सरकार यांनी ठरवलेलं आहे की उद्धव साहेबांच्या सोबत असलेल्या आमदारांना त्रासच द्यायचा। रवींद्र वायकर साहेबांवर ईडीची चौकशी, सूरज चव्हाणवरती चौकशी, वैभव नाईकवरती चौकशी, तो आमचा देशमुख त्याच्यावर चौकशी, आणि आज या ठिकाणी राजन साळवी कोकणातला एक लढवय्या आमदार आपल्या सोबत येत नाही, म्हणून ह्या शिंदे सरकारने केलेली माझी कारवाई आहे। पण या कारवाईला आम्ही भीक घालत नाही, घाबरत नाही। मी सरकार बोललो, मुख्यमंत्री बोललो, उपमुख्यमंत्री बोललो, पालकमंत्री सुद्धा मध्ये असू शकतात, सरकार ते आहे, पालकमंत्री सुद्धा यामध्ये 100% असणार, हा माझा विश्वास सांगतो। ज्या पद्धतीनं हे सगळं चालू आहे तर एकूणच परिस्थिती बघता म्हणजे जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा जी आहे ती तुमच्या बाबतीत घडवली जाते। निश्चितपणे ही चौकशी करण्यामागचा त्यांचा उद्देश एकच असेल, राजन साळवी या ठिकाणी ढेपाळतील, राजन साळवी सरेंडर होतील। पण त्यांना मी सांगू इच्छितो की एक दुर्दैवाची गोष्ट तुम्हाला माहिती, मी सांगितली की मी एक इथला लोकप्रतिनिधी आहे, माझ्यावरती तुम्ही कारवाई करा, अटक करा, जेलमध्ये पाठवा, माझी तयारी आहे। पण दुर्दैवाने माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल केलेला ही 100% चुकीची गोष्ट आहे। आम्ही न्यायालयामध्ये जाणार, या संबंधी सरकारला जाब विचारणार, त्यांच्याविरुद्ध आमचे वकील दाखल करणार, पण एक असल्या लोकप्रतिनिधीच्या पत्नीवरती आणि मुलावरती अशा तऱ्हेचा गुन्हा दाखल करणे अशी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठेही घटना घडली नसेल असं माझं मत या ठिकाणी आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात